नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉग, न्यू कॉफी, न्यू नाही ब्लॅक कॉफी, तेच एकच आहे. आणि न्यू वर्कआउट, चेस्ट आणि शोल्डर. तर वी आर रेडी टू गो. बॅग इज डन, इयरफोन्स चेक्ड, फोन हातात, बॉटल भर. बॅक ॲट आवर स्पॉट. जिममध्ये आज गाणी नाही आणि किती पंप बायसेप दाखव. आज काय मारणार आहे कृतिक? काय मारायचं? चेस्ट आणि शोल्डर. सॅटरडे कुछ मारूंगा आता है बस करता. आज जिम मस्त रिकामा आहे. सॅटरडे सगळे मजदूर म्हणजे कामवाले झोपले असतील तर आम्हीच वर्कआउट करू. तर आम्ही आमचा पहिला जो वर्कआउट होता तो आहे आमचा फ्लॅट डंबल प्रेस. हां, तर फ्लॅट डंबल प्रेसने मस्त आपलं स्टार्ट केलेलं आहे. वॉर्मअप करून इथे कृतिकने पण त्याची मस्त पंप बिम घेतलेला आहे रेडी. आणि याच्यानंतर लगेच आम्ही इन्क्लाइन डंबल प्रेसवरती शिफ्ट केलं. ह्याचे पण 3 सेट नंतर लगेच इथून पण शिफ्ट होऊन आम्ही गेलेलो पुढच्या वर्कआउटला, जो की होता चेस्ट फ्लाईज. हां बरोबर. ह्याच्यानी जो मिडल पार्ट असतो चेस्ट, त्याच्यावरती मेन फोकस होतो आणि त्याची मेन गरज लागते, कारण की जर चेस्ट तुम्हाला चांगली दाखवायची त्याची गरज असतेच. त्याच्यानंतर आपला मेन शोल्डर प्रेस बॉय. शोल्डर प्रेस माझा खूप फेवरेट वर्कआउट आहे. ह्याच्यानी जर ॲक्टिवेशन आणि जी मजा येते ना वर्कआउट करायला, नेक्स्ट लेवल. शोल्डर प्रेस झालं लगेच आम्ही हे काय शोल्डर फ्लाईज. हां बरोबर, शोल्डर फ्लाय. मग ह्याच्यानी जे ॲक्टिवेशन भेटतं साईड डेल्ट्सला, आणि जे त्यात हे इथं कोण मीम बघत होतं स्पीकरला फोन कनेक्ट करून मला अजून नाही माहिती. आणि ह्याच्यानंतर आम्ही ॲब्स मारून आमचा वर्कआउट संपवला. आमचं सगळं शोल्डर मारून झाल्यावरती दोघांनी केलेला आहे ॲप वर्कआउट. तो आम्ही दाखवू नाही शकत कारण की तो खूप कॉन्फिडेन्शियल ॲप वर्कआउट आहे, जो की आम्ही वर्षातनं 2-3दाच करतो. बरोबर की नाही कृतिक मळेकर? हो, किरीस का गाणं सुन रहा. हे केस खराब होतात, पोट वेकर दुखतंय, चेस्ट मस्त फुगून आली. तुझी चेस्ट सुरी कमॉन हे सडकं तोंड नको दाखवूस, हे का तुझे आयटम नाही. यो आजचा आपला ब्रेकफास्ट आहे. कामं करायचे, हेवी नाश्ता करूनच कलटी. मी जेवायला नाही हा का मम्मी, माझं वाटतं असं, कारण की सगळं ते रबाई विबायला जायचं ना. वाई डू आई प्रिफर डोसे में कैलोरीज कम रहता है थोड़ा. घ्यायचं बाकी आहे आणि निघतोय आपली आवरावरी करायला सगळं. बघू आता डायरेक्ट मी संध्याकाळी सुरू. बाकीचं दाखवतो तुम्हाला. मला आजचा काय मला टाइमपास असणार आहे ते. हे माझे बोटं फक्त वर्कशॉपवरची जे की आधी घालायचो चांगले होते तेव्हा, नायकीचे एअरवन्स. पण आता खराब झाली म्हणून वर्कशॉप सामान लोडेड चाललं. आता फेरपसारी सगळी वर्कशॉपवरून. ते बाकीचं सगळं सामान आपलं मशीनचं पण बघायचं सगळं, आणि हे सगळं आपलं मटेरियल्स द्यायचे. निघतो. हेच आपला सफर आजचा दाखवतो. नाही, मी विसरलेलो. शनिवार आहे तर मंदिरात यायलाच पाहिजे. जसं चंदनाचा टिक्का लावून असं मस्त वाटतं, जरा थंड डोकं.
दिसायला पण जरा गोंडस वाटतं. ठीक आहे, शनिवार आहे भाई. शनिदेव आमचे महादेव आणि हनुमानजींचा आशीर्वाद असणं महत्त्वाचं आहे. आयुष्य सुखरूप पाहिजे तर, म्हणजे चांगलं जायला पाहिजे सुद्धा. चला वाटायला लागूया परत. फेमस ते राहत नका तिथे आता नुसते पॉलिटिशियन बॅनर्स इलेक्शन नियर. सरळ रस्ता आपला लेफ्टला कॉलेजचा. चला पहिला चेकपॉईंट आपला आलेला आहे. 2 मिनटाचं काम पलटी. हे हराभरा ओनली निसर्ग भाई, ओनली निसर्ग शीट. पटकन देऊ कल्टीश मारो भाई दुसरीकडे लगेच. आणि मग उरकून काम रस्त्याला लागू हर्षला बघायला. हे वडाचं झाड किती मोठं आहे. मानलान भाई कंपनीने, मानलान. लेजिट जाम मोठं, म्हणजे खूप चांगलं आहे गोष्ट ही. रिस्पेक्ट. कामं फटफट होत आहेत. ते येताना लागले पण भूक लागली. लस्सी पिणार. जाम शांती बाई, जाम शांती आहे. कंटाळा मला, जाम शांती. Got our sheet bro. The work is officially done. आता जाऊया आपण आपल्या पैलवान व गोंडस भावाला बघायला. हर्ष द बॉय, फ्रॅक्चर द बंड्या द फ्रॅक्चर. बिल टाकूया गाडी. मटेरियल पण टाकूया गाडी. वी रेडी. भायका तुपाचा मिल कशी चांगली. पॅक्टवाली नाही नशीब. हा बरं वाटलं. एवढ्याने पण पोट भरेल मला. हा बरं वाटलं भाई. डोकं बंद झालं. कमॉन शो बायचे हे फोरम दाखव. फोरम्स तुझा फ्रॅक्चरवाला. हे कमॉन फ्लेक्स कर. द रॉक सारखा. फास्ट अँड फ्युरियस मध्ये कसा मोडतो तसा. ओ थॅनॉस है अपना. अरे देखो तलविंदर उर्फ दलिंदर. फोडा द मॅन. ये कंटेंट. हिला वाटतं मी व्लॉग मध्ये टाकणार नाही, पण हिला वाटते आता उद्या कळेल लवकरच. कोण बोललं हे नाही टाकायचं. मी बोलते. सांग हिला. हिला तर कंटेंट बोलतात. व्हिडिओ हिचा का नाही टाकायचा. गुड क्वेश्चन. तयार होते मला मग काय टाकायचं सांग. काय टाकायचं सांग. रिअलिटी दाखवायची आहे. हा मेकअप केलेलं. हा आता सगळ्यांना कळेल. शेअर करा सगळ्यांनी. मस्त. हिला जरा फेमस होते. इन्फ्लुएन्सर आहे ती इंस्टाग्रामची. हे बघा इथे इंस्टा ID आला तिचा. छान. हा मग त्याच्यावरती जरा जाऊन बघा तिला कशी आहे. त्याने तिला फॉलो करा. फॉलोअर्स वाढवा भाई तिचे जरा अजून. आणि परत एकदा दाखवतो हिचा निब्बासारखा कवर. तू एवढंच बोलू शकतो या कवरसाठी. कोणी पण घरातले तेच बोलणार. खाल्ले भाई 2 खाल्ले. म्हणणं असं आहे मी हे दाखव व्हिडिओ मध्ये हे नाही. तर वी आर बॅक होम बेबे. आणि आता आपल्या मीलचं म्हणजे रात्रीच्या जेवणचं तयारी चालू करूया. ज्यासाठी मी घेतलेलं आहे सोयाचा चंक्स, 1 कांदा, 2 बटाटे. ओ सॉरी मी 2 बटाटे. टमाटर राहिलं हे. आणि इथे जसं की तुम्हाला दिसू शकते इथे चटणी.
शिट मेन. हां, चटणी मीठ हे गरजेचं आहे. हळद टाकू चवीनुसार. आणि आपलं कुकिंग जर्नीला चालू करूया. आणि जरा आता पद्धतशीरला मास्टर शेफ ऑफ किसन नगर चालू करू थोड्याच वेळात. ॲज यू कॅन सी बॉइल्ड सोयाबीन इज रेडी. हे वाले घरच्यांना भाजी खायची त्याचे ठेवलेले आहेत. हे आहेत. आणि इथे आईच्या गावात बटाटे ठेवलेत उकडायला. कुकर मला भेटत नव्हता. आणि कांदा टमाटा रेडी. चॉपिंगची प्रोसेस सुरू करू. आणि आता मी हे थंड करतो तोपर्यंत बटाटे उकडून होतील. एक्स्ट्रा पाणी त्यातून काढून घेतो. मग जरा मशीनमध्ये पाणी आले छोटे करतो आणि मग मिक्स करून पॅटी बनवतो त्याची चुम्मा. So we back and we about to cook everything up niggas. Getting myself ready. Timeless speed चालू करूया. Let's go. भाई बेकर टेस्टी लागते. सिद्धांनी टेस्ट करून झाले. आता एवढंच बाकी आहे. बॅटर पण संपलं ऑलमोस्ट. मी स्वतःने पण एक खाऊन बघितलं आणि इट टेस्ट लाईक्स. भाई चांगलं आहे. आता ह्याच्यावरनंच आपलं जेवण आहे आजचं. हे खाऊन आता पुंड्याने ऋषी येतात. त्यांना ते ग्लोव्ज द्यायचे. ते देऊन परत येऊन मी बनवणार. आता हे जेवढे बाकी आहेत 5 बरोबर 5 जेवण ते बनवलं. मग संपलं आपलं जेवण. एवढंच आहे. आता मग खचकन लावूया. पचकन येऊया. आणि पाहिजे हे तेलात नाही तुपात झालेलं आहे. नाही का गॅस बंद बरो. लेट्स गो. तर आजचा व्लॉग एवढाच होता. खाणं जिम कारण की कार्डिओ यार पिंपल फुटला. कार्डिओ इज नॉट पॉसिबल कारण की वाजले 12 आहेत. मला खाऊन घेऊन सगळं करेस तोरच 12 वाजले. आणि एक अचानक भयानक बॉईज ओनली प्लॅन झाला जो दरवेळेस होतो. त्याचा व्लॉगमध्येच कळेल तुम्हाला. चलो.